राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंत भाऊ भोसले हे 5 जिल्ह्याच्या कामगार संपर्क दौऱ्यावर जाणार आहेत। ते या दौऱ्यादरम्यान कामगार आणि कर्मचारी यांच्या अन्यायाला वाचा फोडणार आहेत आणि संभाजीनगर असेल, लातूर असेल या ठिकाणी मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलेलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे। नमस्कार। राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या सभासदांना भेटण्यासाठी संपर्क दौरा उद्यापासून शनिवार दिनांक 27 जून पासून सुरू होत आहे। सकाळी आम्ही इथून प्रस्थान करणार आहे। पहिला पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुरकुम MIDC मध्ये पहिली बैठक त्या ठिकाणी आहे। येथील कार्यकारिणी, विविध कंपन्यातील प्रतिनिधी, त्याचप्रमाणे शोगन कंपनीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बरोबर आणि कामगारांच्या बरोबर देखील त्या ठिकाणी बैठक होणार आहे। तिथून संपूर्ण MIDCतल्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर कामगार प्रतिनिधींच्या पुढे पंढरपूरला आम्ही प्रस्थान करणार आहोत। संध्याकाळी पंढरपूर येथील काही कर्मचारी त्या ठिकाणी आहेत, त्यांच्या काही प्रश्नांबाबत चर्चा होईल। त्यानंतर पहाटे 4:30 वाजता 4 वाजता महापूजेमध्ये सहभाग घेऊन श्री विठ्ठलाचं अभिषेक आणि पूजन हे करण्यात येणार आहे। त्यानंतर पहाटे 6:30ला पूजा संपल्यानंतर 8:30ला आम्ही सोलापूरकडे प्रस्थान करणार आहोत। 10 वाजता सोलापूर येथील राजेंद्र चौकातील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सभामंडपामध्ये तेथील महापालिकेच्या कामगार कल्याण मंडळाच्या विविध कामगारांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर बैठक होणार आहे आणि त्या ठिकाणी तिथून आम्ही तुळजापूरकडे प्रस्थान करणार आहे दुपारी 12:30 वाजता। 1:30 वाजता तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये जाऊन आई जगदंबेचं दर्शन घेणार। तेथील कर्मचाऱ्यां जे आहेत ते राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे सभासद आहेत। सहाय्यक कामगार आयुक्त यांनी आदेश दिलेला आहे किमान वेतन आणि इतर काही त्याबाबत येथील प्रशासनाबरोबर चर्चा होणार आहे। त्यानंतर कामगार खात्यातील कर्मचाऱ्यांच्या बरोबर बैठक करून तुळजापूर येथील टाटा इन्स्टिट्यूटच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबर बैठक होईल। पुढे 4 वाजता आमचं लातूरकडे प्रस्थान होणार आहे। लातूरला कामगार कल्याण मंडळाच्या तेथील कर्मचाऱ्यांच्या बरोबर बैठक होईल। अर्धवळ कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटलेला आहे, त्यामुळे त्यांचंही त्या ठिकाणी बैठक होणार आहे। त्याचप्रमाणे तिथल्या विधिज्ञ आणि वकिलांच्या बरोबर बैठक घेऊन आम्ही पुढे रात्री मुक्कामाला छत्रपती संभाजीनगरला जाणार आहोत। सोमवारी सकाळी छत्रपती संभाजीनगरला औरंगाबाद खंडपीठामध्ये तेथील वकिलांच्या बरोबर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत, विविध पिटिशनबाबत चर्चा करून दुपारी 3 वाजता हॉटेल अतिथीमध्ये पत्रकार परिषद सोमवारी होणार आहे। ती संपल्यानंतर 5:30 वाजता छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे सभासद असलेल्या सर्व कामगारांचा मेळावा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मेळाव्या संपल्यानंतर कामगार प्रतिनिधींशी चर्चा करून रात्री 9-9:30 वाजता आम्ही पुण्याकडे प्रस्थान करणार आहोत। असा 3 दिवसाचा भरगच्च संपर्क दौरा कार्यक्रम आहे। आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही पोहोचणार आहोत त्या तेथील सर्व कर्मचाऱ्यांना त्या जिल्ह्यांमधील कळावं म्हणून हे प्रसिद्धी पत्रक आम्ही सादर करत आहोत। अनेक कामगारांच्या अडचणी आहेत राज्यभर आपला दौरा आहे। ज्या अडचणी कामगारांच्या आहेत त्यांना काय सांगाल तुम्ही? सर्वच आता दौंड MIDC मधले कामगार आहेत ते उद्या दुपारी आम्हाला भेटू शकतात शोगन कंपनीच्या समोर। त्याचप्रमाणे सर्व कामगारांचा तिथला मेळावा आहे, तिथेही ते भेटू शकतात। पंढरपूरमध्ये रात्री आम्ही मुक्कामी आहोत। सकाळी त्या ठिकाणी 8 वाजता
सर्व कर्मचाऱ्यांची बैठक आहे. तिथेही पंढरपूरचे कर्मचारी आम्हाला कामगार कल्याण मंडळाचं तिथेही केंद्र आहे, तिथे भेटू शकतात पंढरपूरच्या. त्यानंतर राजेंद्र चौक, रविवार पेठ, सोलापूर इथे आम्ही बैठक ठेवलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही आवाहन करतो, कामगारांना आवाहन करतो, तुमच्या ज्या अडचणी असतील तिथे रविवार पेठ, सोलापूर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या भवनामध्ये आम्ही 3 तास आहोत. 12:30-1 वाजता तिथून प्रस्थान करणार आहोत. तर ते भेटू शकतात. तुळजापूरचे कर्मचारी तुळजापूरला रविवारी दुपारी भेटू शकतात 2 वाजता. आणि त्यानंतर खाली लातूरला 7:30 वाजता आम्ही 7-7:30ला पोहोचणार आहोत. तिथे लातूर जिल्ह्यातले सगळ्या आमच्या सभासदांव्यतिरिक्त जे काही कामगार कर्मचारी असतील ते आम्हाला भेटू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं छत्रपती संभाजीनगर येथील सर्वच विदर्भातील कामगारांना, मराठवाड्यातील कामगारांना मी आवाहन करेन की आपण संध्याकाळी सिडको येथील ललित कला भवनमध्ये 5:30ला जो मेळावा आहे, तो मेळावा संपल्यानंतर सर्व मराठवाड्यातील कामगारांसाठी मी वेळ ठेवलेला आहे. विविध कंपन्यांमधील आणि विविध शासनातील डिपार्टमेंट, विद्यापीठ असेल, सर्वच कर्मचाऱ्यांना मी आवाहन करतो. वीज वितरण कामगार येणार आहेत त्यांनाही आवाहन करतो, आपापल्या प्रतिनिधींना घेऊन उपस्थित राहावं, ज्या ठिकाणी योग्य तो आपल्याला मार्गदर्शन पुढील वाटचालीसाठी देण्यात येईल. धन्यवाद.